आज मी गावरान पद्धतीची डाळ घालून दोडक्याची भाजी रेसिपी दाखवणार आहे। खूप चवीला अप्रतिम होते आणि बनवायला अगदी सोपी आहे, झटपट बनणारी आहे। रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी दोडका घेतलेला आहे, दोडका धुवून घेतलेला आहे आणि आता आहे ना याच्या आपल्याला हलक्याशा शिरा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे भाजी लवकर शिजते। तर दोडके कोवळेच घेतलेले आहेत। आता याचे आहे ना असे शिरा काढून घ्यायचे आहेत हलक्याशा। शिरा नाही ना काढल्या तर दोडका शिजायला खूप वेळ लागतो आणि ना चांगलं लागत नाही, त्यामुळे शिरा काढून घ्यायच्या हलक्याशा अशा। तर आहे ना 4 दोडके घेतले होते, त्यातला एक दोडका खराब झाला आहे, 3 दोडके चांगले निघालेले आहेत। तर मी आता ते 3ही दोडक्यांच्या शिरा काढून आहे ना आता असा दोडका कापून घेत आहे, याच्या फोडी करून घेत आहे। अशा लहान लहान आकाराच्याच फोडी करत आहे, म्हणजे दोडका लवकर शिजतो पण आणि चवीला पण छान लागतो। तर सर्व दोडक्याच्या फोडी करून घेतल्यात। आता गॅसवर कढई ठेवली, 2.5 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे। मोहरी जिरं चांगलं तडतडल्यावर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे। आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची, कारण आपण याच्यामध्ये डायरेक्ट मसाला टाकणार आहे, तर मसाला करपू शकतो, म्हणून गॅसची फ्लेम कमी करायची किंवा गॅस बंद करायचा। तर इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। आता तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मस्त झणझणीत भाजी बनवतोय म्हणून इथे मी तिखट 1 चमचा टाकलेला आहे आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला। आता लगेचच या फोडी केलेल्या आहे ना त्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आणि मसाल्यामध्ये ना मिक्स करून घ्यायच्या चांगल्या। सर्व फोडीला असा मसाला चिकटला पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं चांगलं। तर आता आहे ना मसाला जळू नये म्हणून आहे ना मी झटपट पुढची प्रोसेस केली, तर हळद टाकायची राहिली, तर आता हळद टाकत आहे आणि हळद कच्ची राहू नये म्हणून व्यवस्थित परतून घ्यायची याच्यामध्ये। हळद टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घेतलेला आहे। तर छान जेवढा आपण मसाल्यामध्ये दोडका परतून घेऊ तेवढा छान चवीचा दोडका होतो आणि लवकर पण शिजतो। तर आता दोडका चांगला परतून झालेला आहे, याच्यामध्ये मी पाणी टाकत आहे। आता पाणी मी खूप जास्त टाकणार नाही, कारण मी सुकी भाजी बनवते। तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता आहे ना हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, अर्धा ते पाऊण तास मी भिजत घातली होती हरभऱ्याची डाळ आधीच। डाळ भिजत घालणं गरजेचं आहे, कारण आपण कमी पाण्यात दोडका शिजवतोय, त्यामुळे डाळ शिजली पाहिजे। आणि काय होतं जर डाळ भिजत नाही घातली तर काय होतं दोडका शिजतो आणि डाळ शिजत नाही लवकर, म्हणून आधीच डाळ भिजत घातली। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता याला उकळी आलेली आहे, पाणी कमीच वापरलेलं आहे मी। आता याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। तर साधारण 4 ते 5 चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि आता आहे ना याला छान शिजवून घ्यायचं आहे। आता चांगली उकळी आल्यानंतर याच्यावर अर्धवट झाकण ठेवून भाजी शिजवून घेत आहे। तर 15 ते 20 मिनटं भाजी शिजवून घ्यायची। तर हे पहा 15 ते 20 मिनटानंतर छान पाणी आटलेलं आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे आणि डाळ आधीच भिजत ठेवली होती म्हणून डाळ पण लगेच शिजलेली आहे। तर मस्त अशी चमचमीत साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही भाजी चवीला खूप छान लागते आणि झटपट बनणारी आहे, सोपी आहे। तर तुम्ही एकदा करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।